राम राम मंडळी. हल्ली शुभमंगल म्हणजे शोकमंगल झाले. पोरी कमी आणि त्यांच्या अटींचंच प्रमाण जास्त झाले. इथं वय ओलांडून चाललंय, पण घरचं माप कोण ओलांडना. आमच्याकडे कोण बघना, कुणाचा होकार बी येईना. दुसऱ्याच्या देखण्या बायका बघून डोसकं फिराले. शुभमंगल शोकमंगल झाले. शुभमंगल शोकमंगल झाले. श्री, ए श्री, आवर की बाबा, केवढा वेळ लावायला लागलास? गुळसटच आहे पोरग, आवरत नाही लवकर. अरे बाबा आवर की लवकर, काय करायला साथ? आलो थांब. लय देखणं आहे तेव्हा माहिती आहे कोळशा तोंडाचं. ए थांब, हे सरळ करते. पहिल्यांदा चालायचं होय पोरगी बघायला, 10-12 तरी बघून झाले असतील. 10-12 आता ती पहिली पोरगी बघितली असती, तिला 2 पोरं झाले असतील. गपकी चला. काका जायचं नाही का? अरे किती वेळ लावलायसा? तुमच्याच घरातली आवरावरी चालू होती. तू कसा येणार आहेस? नेहमी सारखंच गाडीवरनं. फोटो तर मुलगी चांगली दिसते हा, पण समोरासमोर कशी दिसते कुणास ठाऊक. फोटो आहे तिचा? हाय की, थांब. हे बघ. झूम कशाला करायलायस आणि? अरे बघत होतो. अजून मी झूम करून बघितलं नाही तिला. ती तुझी चूक आहे. दे बघू, आमच्या होणाऱ्या वहिनी कशा दिसतात बघतो. मी नाही झूम करून बघत. बोल. निघालासा काय? फोन एवढ्यासाठी केला होता, आता ते लग्न ठरवूनच या. आणि आमच्याकडे जरा बघा, नाहीतर थोरला बघत बसेल धाकट्याच्या बायकोकडे. सगळं माहीत आहे मला, पण नीट बोलायला शिक युवराज. त्या असू द्या हो, आम्ही बी अजून लग्नाचं आहे म्हणून म्हटले. नाहीतर काय काय नवच, त्यासनी नुसतं आपल्या भावाच्या पोरग्याचंच लागलंय. 32व लागलं माझ्या पोराला. डोक्यावरची केस पिकाय लागली ना मग त्याच्या. एक स्थळ बघत नाहीत आणि काय नाहीत. काय त्याला देवाला सोडायचं आहे वय? ए आई, घराबाहेर आबरू काढू नको माझी. घरात ये, माहित आहे सगळ्यासनी केस पिकल्यात ते. गणपती बाप्पा मोरया. बरं आहे पोरग, चांगल्या घरचं दिसतंय, छान आहे. तुझं काय ते सांग. मला चालेल, जर बाबांना आवडला तर. आवड माझा आणि कधीपासून विचार करायला लागले ही. आजपर्यंत तुझा विचार करून करूनच ती लग्नाला तयार झाली नव. तुझं सगळं म्हणणं ती ऐकते आता. आता तरी प्रेमानं बोल जरा. शेवटी शेवटी नाटक करणारी पोरगी सख्या बापाबरोबर पण नाटकच करायला लागले. असं काय बोलतोस र? एवढी नाटकी वाटते का तुम्हाला? आजपर्यंत जे सगळं केलं मी तुमच्यासाठी केलंय मी. तरीही मी चुकीची. लहानपणापासून तुमच्यात वडिलांचं प्रेम शोधत आले मी. पण तुम्हाला तुमचं खानदान मान सन्मान इतकंच दिसलं. तुमच्या दोघांचं बी चुकते. पोरगी बघायला पाहुणं याल्यात, असल्या तोंडानं मोरं जाणार आहे का? पोरीची जात द्या घ्यायचं माणूस. आयुष्यभर सांभाळायला लागलं म्हणजे मग कळल. असं आहे
तर मला या पोरगीने एक वचन द्यायला पाहिजे. जोपर्यंत हे जर लगीन होत नाही तोपर्यंत माझा अंतिम संस्कार करायचं नाहीत. आजी एवढी वाईट आहे का ग मी? नाटकात काम केलं म्हणून एवढं नाव खराब झालं तुमचं? ओरडू नकोस. बाप म्हणजे नुसता खर्च भागवणे असं होत नाही. हे उशिरा कळलं मला. तुम्हासनी आवाज माझा अजून खपतो या बापाचं प्रेम तुम्हाला कळलंच नाही. या बसा. नमस्कार. तुम्ही कोण? मी ओंकार. हा श्री, हे त्याचे काका, आई. हा पार्थ, हा अक्षय. आम्ही मित्र आहोत त्याचे. त्याचे बाबा बाहेरगावी गेलेत ना, म्हणून आम्ही आलोय. मी रेश्मा, संगूची मैत्रीण. शेजारीच राहते. काय करता तुम्ही? मी वकील आहे. कुठं? इथं डिस्ट्रिक्ट कोर्टात. अच्छा. आपल्या संगूचं पण लॉ झालंय. अरे वा. फक्त तिला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं होतं म्हणून लॉ बंद केला. तुमची प्रॅक्टिस सुरू आहे? हो, छान, मस्तच. श्री, बोल. अरे तुला काय विचारतात का नाही? गप्की जरा. मुलगी कुठं? ते बाबा डॉक्टर आलेत. मी आलेच, घेऊन येते. ही संघमित्रा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मुलीचे बाबा कुठे आहेत? वारले. वारले? असं कशी वारले? काय झालं? सांगितले डेथ झाली. आजी. 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 कंडू. परत केव्हा येणार आहेत? अरे वारली. हा, परत केव्हा येणार आहेत? वारली. तेच म्हणतोय मी, परत केव्हा येणार आहेत? अरे वारली ती. सॉरी. खरंच वारली? खोटं का बोलेल ती? जाऊया बाई, चला आता, नंतर येतो मग आम्ही. मी याच्याशी बोलू शकते का? ठीक आहे, बोला. एका दिवसात लग्न? हे बघ, लग्नासारखा एवढा मोठा डिसिजन असा घाईगडबडीत घेऊ नकोस. नीट विचार कर. आज आयुष्याने मला 2 रस्त्यांवर उभं केले श्री. एक थांबण्याचा आणि एक चालण्याचा. आज जर थांबलं तर परत कधीच उभं राहायचं धाडस उरणार नाही माझ्यात. आणि श्री, आज मी माझ्या वडिलांचं शेवटचं वचन पूर्ण करते. आणि जर आजच्या आज नाही लग्न झालं तर परत मी या गिल्टमधून कधीच बाहेर पडणार नाही. सो आजच्याच डिसिजन घे काय ते श्री. मी जर पसंत असेल तर बघ. आणि जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत बाबांचा अंतिम संस्कार होणार नाही. त्याची शेवटची इच्छा होती ती तेवढी आपण पूर्ण करू.
आजच्या आज कसं काय लग्न शक्य होईल? तिची इच्छा आहे आजच करायचं. मला काय खऱ्याच वाटतं ना, एका दिवसात लग्न होतं होय? शक्य आहे का? आमचा नाईलाज आहे. तुमचा तुम्ही निर्णय घ्या आणि काय ते सांगा. माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी आलो. हॅलो. हॅलो. अगं तुला पाठवलेला फोटो पाहिलास का? अगं त्या मुलीला आजच लग्न करायचं आहे. अगो बाई, अगं इथं सगळा गोंधळ सुरू आहे. लग्न करायचंय आजच? अगं वहिनी लई आडमोठं घ्यायला लागल्यात. पैशानं आपली बाजू चांगली आहे म्हणून आपला नेम नक्कीच लागणार. बघा ओ, खरंच बघा, नाहीतर पोरगा आपलं कसलं आहे माहिती आहे ना. मग कुणाची तरी पोरगी उचलून आणायचं. अगं कळतंय म्हणूनच बोलतोय. भावाची नाही, निदान माझी तरी सून होईल ती. इतक्या घाई गडबडीत फोन करायचं कारण तेच आहे. तुम्ही आवरा आणि निघा लवकर. होय होय. बघ, फोटो पाठवलाय त्यांनी. कुणाचं ग? आणि आता लगेच बघायला जायचंय. हायला भारी आहे की. चल आवर लवकर. आवरतं. काय बोललास वर जाऊन? हेच की, जेवण करतेस काय, काय आवडतं काय नाही, वाचन, हेच आपलं नॉर्मल. हे विचारासाठी गेलतास वर घेऊन? आलाय तू? नमस्कार, मी युवराज, श्रीचा चुलत भाऊ. बसा बसा. आमच्या घराचं दार लॉक झालं आणि किल्ली यांच्याकडे राहिली म्हणून यावं लागलं. आणि दादा, माल गायब केला कुणीतरी इथनं 4-5 किलोचा. कितीच नुकसान झालं माहित नाही. काय करायचं? तुला नंतर कॉल करतो, मी जरा कामात आहे. अरे मर्दा, आज कलेक्शन करायचं होतं, विसरलं की. त्या जोशीकडं 3 लाख बाकी आहेत अजून. राजारामपुरीत त्या पटेलाकडं 5-6 लाख रुपये अडकून आहेत आपलं. आणि तुला किती वेळा सांगितलं रे, 2-3 हजारासाठी मला फोन करत जाऊ नको म्हणून. हजाराच्या गोष्टी तिकडच्या तिकडे मिटवत जा रे. अरे नुसता शर्ट झाडला की हजारानं पडत्यात. कोण? मी ते भावाच्या लग्नाचं स्थळ बघायला आलोय. माझं अजून ठरले कुठं लग्न. बरं चल, फोन ठेवतो. चला निघूया. लगेच? नाहीतर काय राहायचं आहे इथं? त्यांची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे जरा. अहो निघूया सोडा, पण त्यासनी विचारलं असं काय आधी लग्न आजच्या आज करायचं ते? विचारले मी. जाता जाता माझ्याबद्दल सांगतो. माझा प्रोजेक्ट काजूचा आहे आणि मी हा होय सांगितले. पाणी पिऊ का? पाणी घरी जाऊन पी. अहो असं काय बोलतायसा? काय वाटते कुणाच ठाऊक आमच्याबद्दल यासनी. चल युवराज, चला हो. काही रे फालतू पण सारख्यांचं मोठं बोल. भांडलेत की तू ग बस. आम्ही पहिल्यांदा येतो. ह्यांच्याकडे किल्ली होती म्हणून आलो आम्ही. भाऊजी आले असते द्यायला. कशाला अहो, उलटा तेच केला? करणार होतो आम्ही, पण जाता जाता बघा म्हटलं पोरगी बी कशी आहे ते. फोटोत बघितले नाही का? फोटोत काय वेगळं दिसते होय? अहो फोटोतल्यापेक्षा प्रत्यक्षात ती कशी दिसते वेगळी दिसते ना, मग म्हणून आलो होतो. आई कशाला लांबड लावायला मी नाही लावत लांबड, ह्या लावायला लागले. लांबड कुठं? लांबड मी प्रेमानं सांगते. हे श्री, सांग ना तुझ्या आईला. दादा. शांत बस म्हणाव. आई लांबड तू ग बस रे, तू ग बस. किती वरडायला लागले ती लोक. घरदार सगळं भांडखोर आहे. संगू
विचार कर, वेळ घे जरा. नाही आजी, आता मला वेळ घ्यायचा. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर लग्न करायचंय मला. बाबा म्हणाले तसंच झालं. अजूनही त्यांचं प्रेत आत आहे. त्यांचं वचन अजूनही माझ्या कानात घुमतंय. अंत्यसंस्कार अजून बाकी आहेत. तू लई गडबड करालीस. आजीची ती त्यांचे आशीर्वादच मला मिळाले नाहीत तर त्या विधींचं तू काय घेऊन बसलेस? ते तुम्ही लांबड लावताय. अहो, मी लांबट लावत नाही. जायला यांच्या शांत बसा. डोळ्यात खोपाला यांच्या इथं आपण आलोय ते. काय हा? आम्ही आल्यापासून तुम्ही येऊन आहे, इथं आम्ही आम्हाला त्रास आल्यापासून. दिलाय. चला इथं दुसऱ्यांच्या दारात शिमगा नको. चला आपल्या दारात जाऊया. तो ओमकारच आहे ना ग, बाजूला बसलेला चष्मीश. आमच्या शाळेत होता तो. आपल्याच जातीतला आहे ना तो. काय म्हणतेस मग? बायोडाटा माझा? हा, कशाला? ओंकार, तू माझ्या मैत्रिणीला पसंत आहेस. तुझे आईवडील आत्ताच्या आता भेटायला येऊ शकतील का? हॅलो, पार्त्या थांब. आणि त्या अक्षयला पण थांबायला सांग. माझ्याकडे आहे रे गाडी बाबा. आणि ऐका, घराच्या मागे या जरा. हां, लवकर या. म्हणजे आधी लगीन संगमित्राचं आणि मग अंतिम संस्कार बाबाचं. असा विषय आहे. आईला इथं आलतो लग्नाला पोरगी बघायला आणि बसलोय मैताला. मध्येच तो श्रीचा भाऊ आला. आता तू म्हणतोस मला पोरगी आवडाल्या. अरे काय चाललंय काय नेमकं? अरे अक्षय, त्या पोरगीला आजच लग्न करायचं आहे रे. म्हणजे तीच तिच्या वडिलांसाठी खरी श्रद्धांजली आहे. लग्न टिकल नव का? अक्षय, नाही, श्रद्धांजली 3 मिनिटच असते रे, म्हणून म्हटलो. अरे मी तिच्या सगळ्या खबऱ्या काढल्यात. काय? श्रीसाठी. म्हणजे संस्कार आहे पोरगी. तिची आजी मला काय म्हणाली की कमीत कमी 50,000 पगार पाहिजे. आणि त्या संघमित्राला आजच्या आज लग्न करायचं आहे. म्हणजे संध्याकाळपर्यंत तिला जो मुलगा आवडेल त्याच्याशीच ती लग्न करणार आहे. आजी सख्खी आहे काय रे? हा, आजोबांची चुलत बहीण. म्हणजे सख्यासारखीच रे. 50,000 कमीत कमी. हा, ठीक आहे, बोलो घरातल्यांना. बोलू. बोलो. हॅलो पप्पा. हॅलो बाबा. हा ताई. हा, हा बोल अक्षय बाळ. हा, मम्मीकडे द्या फोन तुम्ही. हे घे, बोला आता. हा, हॅलो मम्मी. हा बोल की रे. कुठं आहे? अरे पूजा करायला लागलोय. हनुमानाची? तर मग कुणाची? आज शनिवार म्हणल्यावर हनुमानाचीच ना. ऐक, इथे एक मुलगी आहे काय? लग्नासाठी. तिच्याशी माझं आजच्या आज लग्न होऊ शकेल. अरे वा. तुला एक फोटो पाठवलाय, बघ लवकर जरा. अगं बाई, छान आहे की. अहो बघितला का, किती छान आहे. बरं सांगतो ऐका. इथे एक पोरगी आहे काय? बर. तिची अपेक्षा कमीत कमी 50,000 पगार पाहिजे. हा. आपण आपल्या धंद्यात 45,000 मिळवतोय. होय. मी तुला फोटो पाठवलाय, लगेच बघून घे. एक सेकंद होल्ड कर. अरे मुलगी तर खूप सुंदर आहे. तुम्ही निघा लगेच, आवरा. आपला चान्स लागू शकतोय. हा, लवकर निघा. इथं अगोदरच दोघं थांबल्यात लाईन मध्ये. बर 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 बर. या लवकर. माफ कर मारुतीराया, तुम्ही महान ब्रह्मचारी, आम्ही तुच्छ मनुष्य प्राणी, पण गेलं पाहिजे. हो हो, निघतो लगेच. या या. तू काय करायलास नेमकं?
काय बोलत होतास आता फोनवर? हे बघ, आधी तू बघून घे की मर्दा, नंतर आमच्या घरातल्यांना बोलवतो. अरे काय वधूवर मेळावाय का इथं? तू बघून घे की. तू मधी कशाला आडवं घालायलायस? अरे मी कुठं आडवं घालालोय? अक्षया, माझं वय 36 आहे मर्दा. माझं 32 आहे. तू आधी बघ, तुझं नाही झालं का नाही? मी आहे की. अरे चल सांगतो, हे चल. बघ चल रे. अक्षया, हे बघ तू. चल. अक्षया ऐक, तू ऐकत नाहीयेस. तू ऐक. अरे डावच केला की यानं. इथली परिस्थिती सांगितली मला पार्थनं. माफ करा, अचानकच यावं लागलं आम्हाला. तुम्ही ॲक्च्युली म्हणाला होतात की आजच संध्याकाळपर्यंत लग्न करायचं आहे म्हणून, आणि तशी याच्या पगाराची अपेक्षाही सांगितली होती. खरं तर आमचं सगळं मीटरमध्ये बसत होतं, म्हणून म्हटलं समोरासमोर जाऊन बघूया. हा पार्थ, ही पार्थची मोठी बहीण नमस्कार. आणि मी पार्थचा मामा. आणि याचे आई बाबा हैदराबादला गेलेत कामानिमित्त. आता आमच्या पार्थचं लग्न ठरवायचं चालू आहे ना, मुलगी बघायला गेलेत होते. मग इथं काय काम आहे तुमचं? इथं कशाला आलोय मग आपण? ते जरा हैदराबाद जरा जास्तच लांब आहे ना, म्हटलं जवळच्या जवळ मुलगी बघूया. हा, म्हणजे पार्थचा मोठा भाऊ आहे ना, हा. त्याच्यासाठी स्थळ बघायला हा गेले हा होते. हा हा तेच. ताई ऐक, ही मुलगी पसंत आहे मला. तू थांब जरा. सॉरी हा, ते आम्ही न विचारता एकदम हा. अचानक आलो. तुम्हाला कोणाला राग तर नाही ना आला? नाही नाही, अजिबात नाही. तुमच्या मुलात काहीच कमी नाही. माझी मैत्रीण जरा गोंधळली आहे अचानकच एवढी स्थळं बघून. हरकत नाही, आमच्या पार्थला लवकरच पगार सुरू होईल. म्हणजे तो साईडवर जातोय, सिव्हिल इंजिनियर आहे. मग तुमचा विचार कळवा मग आम्हाला. चला येऊ निघतो मग आम्ही. येऊ आम्ही. नमस्कार. काय मामा? काय झालं? काय झालं म्हणजे काय? आता आत्ताच नोकरी लागली हे सांगायची काही गरज होती का तेच त्यांना? की, आपला ऑलरेडी बिझनेस आहे, कोण सांगणार? अरे मी ते सांगणारच होतो, पण माझ्या डोक्यातच आलं नाही बघ. बरोबर आहे, डोक्याचाच दोष आहे सगळा. उगाचच विश्वास ठेवला मी तुझ्यावर. ते नाही, ते हैदराबादचं कसं काय आलं डोक्यात मग? अरे पण ताई, त्यांना आज जाऊन सांगायला पाहिजे आपला बिझनेस आहे ते. चल. हो हो. आता परत गेलं तर कसं दिसतंय ते? आता दिसायचा काय संबंध आहे? हे बघ, पैसा दिसला की नाही की सगळं चांगलं दिसत असते. काय करायचं, जायचं का? निघूया. चल चल बघूया, चल. चल विचार करूया. ओय, अरे ओय, इकडं. ये इकडं. इकडं काय? हॅलो. हॅलो पप्पा. हा बोल की. लवकर निघा हो. मी इथंच आहे की, काय ते गे जेंडर कॉलनी. हा, अहो ते गजेंद्र कॉलनी होते. अहो बाबा, केवढा उशीर, आणि आई कुठं आहे? अरे ती कुठे गेल्या कुणास ठाऊक, तिच्यामुळे तर वेळ झाला. बरं या. बरोबर, चल चल. नमस्कार, मी अक्षयचा बाबा. हा आमचा अक्षय आणि ही माझी मुलगी. कसं आहे, संध्याकाळपर्यंत म्हणजे खूपच घाईत होणार हो. म्हणजे धावत पळत लग्न करायला पाहिजे. शब्दशः म्हणजे आपली चर्चा संपल्यावर लगेच मांडव टाकायचा. अक्षय बोलला मला, सांगितलं त्यांनी. लग्नाच्या खर्चाचं वगैरे बघतो आम्ही. हां, डेड बॉडी कुठं आहे? आत ठेवलं काय? हा, होय. बर बर. अंत्यसंस्कार आजच करणार? अरे अरे ते बघतात की त्यांचं त्याने. तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. तुमचा होकार कळवा. सांगतो. हं, चल चल.
चल. ए चल काय झालं चल काय झालं चाल तिकडे. ऐका की, अक्षा काय रे डोकं बिकं फिरले का काय हा चहा पाण्याचं विचारल्या का विचारालीस की डेड बॉडी कुठं आहे आत बर 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 संध्याकाळपर्यंत अंतिम संस्कार होणार आहेत का नाही बर 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 तरी बर आज जाऊ का म्हणून विचारलं नाहीस हा आणि कसलं बघत होतस तिच्याकडे जरा कमी वगुळ गळला असता तोंडातल्या थुंकीचा मग कसं बोलायचं ठेव जरा मी आलोच. काय झालं याला काय झालं काय माहिती. अक्षय काय झालं काय हा मेसेज कुठला हाच मी ओमकार आणि पार्थबद्दल काही गोष्टी जाणून आहे कारण ते माझे खास मित्र आहेत. तू लग्नाचा निर्णय घे पण तुला त्याआधी हे माहिती असावं म्हणून सांगतो ओंकारला व्यसनं खूप आहेत. बहुतेक त्याला त्वचारोग पण आहे. पार्थची वेगळ्या कास्ट मधली आहे कुठली ते सांगू शकत नाही. तुला आला होती मेसेज होय कुणाला पाठवणार होतास तू दुसऱ्या ओंकारला पाठवायचं होतं होय काय सांगतो थांब. हॅलो बोल की हा पार्थ्या कुठं आहेस ऐक इथंच का रे हा जरा इकडे लवकर ये. अरे पण का नाही ये तू सांगतो. वहिनी तुम्ही गैरसमज करून अहो बोलू तुम्ही नका. गबस जरा आई. तुम्ही गबस. गैरसमज अरे, करून तू बोलू गबस रे, नका. ना, अहो, गबस. तुमच्या आम्ही मुलाचं आलो, झालं आम्ही नाही. मध्ये आलो. शांत बस ना. आम्ही पाणी आलो. अहो, किल्लीचं कारण काय केलं? किती खोटं कारण झालं? आईला इथं की नाही माझं लग्न होण्यासाठी अहो, तुम्ही किल्लीचं कारण गैरसमज तुम्ही खोटं केलं. ओंकार हा इकडे काय इकडे, झालं? इकडे 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 ये. या नालायकाने काय मेसेज केलाय बघ. मला त्वचारोग आहे आणि तुझ्याही वेगळ्या कास्टची आहे म्हणून सांगतोय. नालायक काय रे ए मी काय केलं नाही रे खोटं सांगायला ते का केलाय तुला message मेसेज पाठवतो. पाठवतोय काय? अरे काय मेसेज केलाय दिसत नाही बे, खोटं बोलतोय बे. काय करू बे? शांत बस की दादा. हॅलो हा तिथं काय चालू आहे काय ए शांत बसा अरे थांबा शांत बसा सगळे आपल्याला आत्ताच्या आता संघमित्राच्या घरी जायचं आहे हा चला चला आम्ही सांगतो वाटेत चला काका चल ग अरे ते बघा कोण निघाले ते बघा अरे चला ए शांत बसा सगळे शांत बसा. अरे काय काय चाललंय तुमचं हा तुमचा काय संबंध आहे स्थळ आमच्यासाठी बघायचं चाललंय का तुमच्यासाठी हा अरे काय सौदा चाललाय का इथं आंब्याचा. अरे आई तिनं मला स्वतःहून बोलवलं आणि बायोडाटा मागितला. हा आणि त्या आजी मागाशी मला म्हणल्या पण माझ्यात काय कमी नाही म्हणून. अरे ए थांबा जरा थांबा अरे आधी त्या मुलगीला बाहेर बोलूया तिलाच विचारूया काय थांबा बाळ बाळ हे काय चाललंय हा काय तुझ्या मनात आहे ते एकदा सांगून तरी टाक. अगं एका रात्रीत लग्न होतात काय तुला कोण पसंत आहे सांगून टाक बघू एकदा. हे बघ बाळ, हे बघ तू म्हटली होतीस की नाही
हे आमचं पोरग तुला पसंत आहे म्हणून. बोलवा काय ते एकदा तरी ते बोलवा. अरे थांबा, माझ्याकडे बायोडेटा मागितला आधी तिनं आणि मग म्हणाली ए ए ए ऐका 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 ए इकडे श्री इकडे ह्याचं काय आता? ये इकडे. हा ती स्थळ बघायला आलता. हा हा म्हणजे होय. हा मेन माणूस. मग मी आलो. म्हणजे हे तुम्ही सगळे एकांतात बोललाय तरी मी अजून ते पण बोललेलं नाही. हा यो बोललेला नाही. हा यो तू नेऊ नकोस तिला एकांतात बाबा. शांत बसा रे जरा. आमासने आधीच टेन्शन आलंय, जरा गप्प बसा. अहो तिची अवस्था तरी बघा, वडील वारलेत तिचे. प्लीज आम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करा. अहो मगाशी मी तुम्हाला तेच सांगत होतो. आधी अंत्यसंस्कार करून घ्या. कारण मृत शरीर इतक्या वेळ ठेवू नये घरात. तेच सांगत होतो. ए सगळं झालं फोन कर म्हणा तिला. ए गपकी, इथं काय परिस्थिती, तू काय बडबडालायस? हो पण आज संध्याकाळपर्यंत तिला लग्न करायचं आहे. आणि ते मी तुझ्या बरोबर होऊ देणार नाही. आणि यो मला त्वचा रोग आहे म्हणून सांगतोय आणि तुझ्या आईची कस्ट वेगळी आहे म्हणत होता. हळू बोल. अरे हळू काय बोल. अरे लोक ऐकतात ऐकू बाहेर. दे, मला काय नाही फरक पडत. फरक पडत नाही म्हणजे आम्हाला फरक पडतोय. अरे ते ह्याला सांगा. जा की बाहेर ऐकू येतंय. चायला यांच्या शांत बसा. ए अरे कसलं मित्र तुझं? हा? लग्नानंतर बायकोला सांभाळून ठेवायला पाहिजे ह्यांच्यापासून. अरे ए, तिनं माझ्याकडे बायोडाटा मागितला, तू काय टाटालायस? तुला ताटायचं कसं असते सांगतो अरे की. दाखव की, घाबरतोय काय? बघ स्थळ आमच्यासाठी आणलं. सगळ्यांनी बाहेर व्हायचं काय. चला ठीक आहे, सगळ्यांनी बाहेर व्हायचं. ए तू बाहेर जा म्हणून सांगणारा तू हा, तू कोण? कोण? अरे ज्याला स्थळ आले त्याला बघू दे ना. यांची आई टेकवली यांची. आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं. वकिलाला कानाखाली मारली. एलसीस टाकतो आता सगळ्यांना तिच्या अरे बाहेर काढा. अरे बाहेर काढा. अरे घेणार की नाही? अरे बाहेर काढा. कसं जायचं की नको? चला चला. अरे बाहेर काढा. आईला यांच्या वकिलाला मारत्यात. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हा इकडे जरा या. या 3 नंबर वाड्यावर गणपती मंदिराजवळ. अहो भांडणं चालल्यात, वकिलाला मारायला लागल्यात, कायदा हातात घ्यायला लागल्यात. या लवकर या. हा या या लवकर या. आईला यांच्या दाखवतोच आज. अहो किती वेळ लावता, इथं लोकांनी कायदा हातात घेतलाय. चला लवकर. आमची गाडी तरी बंद करू दे. करा की लवकर. काय गाडी सरळ आत घेऊ का? नाही नाही नाही. अहो काय झालंय माहिती इथं. चला की लवकर. इथं लोकांनी हात सोड कायदा. की. अरे हात सोड. अहो लोक कायदा हातात घ्यायला लागलेत. मग तू कशाला हाताला धरतोयस? चल पुढे चल. पोलीस आहे मी. बघा साहेब, हे बघा ही, हे बघा ही. आणि हा हा पोरगा ह्याने कानपडीत मारली एका वकिलाला. तू दरवाजा लाव रे. हा कोण जाता का म्हणे बाहेर. काय मॅटर आहे? साहेब हाच बघा तो. ह्याने एका वकिलाला कानाखाली मारली. मी मारली? नाहीतर काय, ताटायचं कुणाला कोणी होतं? मारली? ह्याने एका वकिलाला कानाखाली मारली. ताटायचं कुणाला होतं? मग काय वकिलाला मारायचं मग? हे थांबा. पण हे थांब. कोण वकील? अहो मी वकील. तू वकील? अहो आयडिया माझ्याकडे बार काउन्सिलची. बघा ठीक आहे, ठेवा केशात ठेवा. अहो पण साहेब जरा थांबा. बाळ तू हवं तर याला 2 थोबाडीत मार. मी हात धरतो त्याचा. पण पोलीस चौकी वगैरे काय नको. अहो पप्पा मारहाण त्यानं पण केल्या. तूच मारलेस त्याला आधी. अख्खी फॅमिली नालायक आहे. नाहीतर काय. हो काकू, तुमचा पोरगाच हरामखोर आहे. भावासारखा आहे म्हणून सोबत घेऊन आलो, तर भाऊ पण खाऊ खायला आहे. अहो काय काय बोलायलायस का तुला काय? काय मी काय मारलेलं नाही त्याला. त्यानं पहिला काय मी काय मारलेलं नाही त्याला. त्यानं पहिला सुरुवात केली. काय केली पहिला सुरुवात केली होती? कुठली आरामखोर? काय बडबडायला कळतं काय तुम्हाला जरा? आम्ही काहीच केलेलं नाही साहेब. एक बसा. शांत 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 घ्या. साहेब जरा बोला यांच्याशी. हॅलो. हां ठीक आहे. बर ठीक आहे. ओके. हे बघा, हा विषय इथेच मिटला तर मुलगी तुमच्यापैकी एकाला मिळेल. नाहीतर मुलगी मांडवात
आणि तुम्ही सगळे चौकीत. कळलं? अहो पण ह्यानं मला कानाखाली मारली. तू पण त्याला एक मार आणि विषय संपवून टाक. चल. अहो साहेब, पप्पा हळू मार रे. चल. अहो पण साहेब, झालं? मिटला विषय? हे बघा, काय करायचं ते करा. या चौघांपैकी एकाचं लग्न करून विषय मिटवून टाका त्यो. अहो हा विषय लय जुना आहे. आज तगायत कधीही मिटलेला नाही. अहो स्वयंवरात सुद्धा सगळ्यांची बेआबरू झाले. रावण, कर्ण, दुर्योधन माहिती आहे ना सगळ्यांना. हा? अहो बाबा 8,000 वर्षापूर्वी नेले यानं. लग्न संध्याकाळीच करायचं आहे. आज काय चाललंय कुजबूज? चला मग आता, चला मी निघतो. चला आता तयार लागा सगळ्या लग्नाच्या. चला. कडी उघडू? उघडतो मी, मला हात आहेत. सुटलो बाबा एकदाच. काय माणसं आहेत एक एक. चायलांच्या मला कानाखाली तुमच्यामुळे झाले सगळे हे. ए, इकडे वकील नव तू? आज संध्याकाळी लग्न करायचं नव? आम्हीच लग्न करून घेऊन जाणार तिला. लक्षात ठेव. आम्हीच करणार आहे लग्न. आम्हीच करणार. काय झालं तुझं? काय काय तुझी आम्ही इथं बघा लागतो काय? आमचा काय संबंध आहे? अरे हे ऐका. सन्मित्रा! अगं ते बाबा काय तर झालं. अरे उठलं की रे. अरे बाहेरच्या दंग्यानं उठलं वाटतं. आता कुणाचंच लग्न होणार नाही. कोरोनात पास झालेला डॉक्टर आहे वाटतं. डॉक्टर सांगा ना, काय झालं बाबांना? सांगा ना डॉक्टर. मगाशी तर डेथ झालेली बोललेला. अहो थांबा ना जरा. थांबा ना तुम्ही थोडं. अहो पण 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. डॉक्टर सांगा ना बाबांना काय झालंय? काय झालं होतं बाबांना? याला लझारस सिंड्रोम असं म्हणतात. काही काळासाठी पेशंटचे श्वास थांबले याचा अर्थ तो त्याची डेथ झाली असं होत नाही. ओके? आणि त्यांची काळजी घ्या थोडी. थँक्यू सर. चला. लवकर नेऊन चालतील की नाही? बसल्यात भांडत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा जरा ऐका. माझा ऐका. माझा ऐका. ओ इकडे या तुम्ही. इकडे. आता यांना कशाला बोलवलं? अहो इकडे. तिलाच विचारूया ना काय ते. हे बघा म्हणजे आता हे लग्न पुढे ढकललं असं म्हणायचं का? हो, आता सगळं निवांत होऊ दे. बाई सकाळपासून इथं आमचं डोकं शिजलंय. त्याचं काय? पुढे ढकललं हे म्हणे. बघा सगळ्यांचे बायोडेटा जमा करा त्यांच्याकडे. हे बघा युवराज, पार्थ, ओंकार आणि अक्षय तुम्ही सगळेजण यांना बायोडाटा पाठवून द्या. हां, आणि माझं तर वैयक्तिक असं मत आहे, तुम्ही श्रीचा विचार करावा. मामा तुझ्या लग्नाचं बघूया आपण. असू दे, श्रीचा विचार करा. माझा पण विचार कर मग तिला. अजून माझं बोलणं पण झालेलं नाही. आईला याच्या जा तिला घेऊन चर्चा करायला झाडाखाली. प्लीज हा, आता या विषयावरती परत भांडत बसणार आहात का? चला 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 जाऊया आता. राम राम. मामा आमच्या वेळचा काळ काय होता नाही? हां, मुली अशा लाईन लावून असायच्या हुंडा घेऊन. आणि आता बघा. अहो कर्म म्हणायचं पुरुषांचं, दुसरं काय? म्हणजे कर्मा रिटर्न. तर काय हो. चला. ए अक्षा चल चला मामा. चल चल.